नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बीएससी ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घ्यायचं असेल तर बीएससी ऍग्रिकल्चरची ऍडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. ऍडमिशनचा ऑनलाईन फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा आहे A to Z व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचंय. agri2024.mahacet.org या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर नोटिफिकेशन आणि जे काही इन्स्ट्रक्शन आहे तिथे एक ऍडमिशन शेड्यूल दिलंय, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं जे काही PDF आहे ऍडमिशनचं, जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत, टाइम टेबल आहेत ते दाखवलं जाईल. हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. फॉर्म भरायची तारीख शेवटची किती आहे, कॅप राऊंड कधी आहेत, फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहेत, या तारखांमध्ये काही बदल होत राहतो तर तो तुम्ही चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथे वरती लॉग इन रजिस्टरचा बटन दिसेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अगोदर अकाउंट उघडायचं आहे. तर न्यू युजर वरती इथे रजिस्टर बटन दिसेल, या रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला युजर नेम म्हणजेच मोबाईल नंबर टाकायला विचारेल. तर इथे विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय आर यू ह्युमन यावरती टिक करायची आहे आणि खाली सेंड व्हेरिफिकेशन OTP वरती क्लिक करायचा आहे. जो मोबाईल नंबर टाकला त्यावरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP सबमिट केल्यानंतर OTP इथे व्हेरीफाय सक्सेसफुली दाखवेल अशा पद्धतीने. त्यानंतर खाली तुम्हाला फर्स्ट नेम विचारलं जाईल, पहिलं नाव टाकायचं, त्यानंतर लास्ट नेम म्हणजेच आडनाव टाकायचंय, त्यानंतर जेंडर विचारलं जाईल, मेल फिमेल जे असेल ते टाकायचंय. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख विचारली, पहिल्यांदा डे मंथ इयर अशा पद्धतीने तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पासवर्ड विचारलाय, पासवर्ड तुमच्या यांनी काही टाका. पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा एकदा पासवर्ड कन्फर्म करा. त्यानंतर सिटी विचारली जाईल, तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता ती सिटी सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा विचारलाय, तो त्या बॉक्समध्ये जसं दिसतोय तसाच आहे तसा राईट साईडला बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि टर्म्स अँड कंडिशन सगळ्या रीड केलेत असं या बॉक्सवर टिक करायची आणि खाली रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे असं दाखवलं जाईल आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे. मोबाईलवरचा जो आलेला पासवर्ड असेल, तुमचं नाव आणि 1 2 3 असा असेल, तोच इथे तुम्हाला टाकायचा आहे. आता साइन इन करायचंय, मोबाईल नंबर साइन इनला विचारलाय आणि पासवर्ड म्हणजेच तुमचं नाव 1 2 3 टाकून हे व्हेरीफाय ह्युमन करून साइन इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन कराल तर असं तुम्हाला दिसेल. यामध्ये मी प्रवेश पुस्तिका वाचलेली आहे, यावरती टिक करायची आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एंट्रन्स एक्झामची डिटेल्स विचारले जातील. तुम्ही आता काय दिलेले, MST CET ची एक्झाम दिली असेल तर त्यावरती टिक करा, नीटची एक्झाम दिली असेल त्यावर टिक करा, JEE दिली असेल तर त्यावर टिक करायचे आहे. अशा पद्धतीने या 3 पैकी ऑप्शन आहेत. तुम्ही जे तुम्ही दिलं असेल ती एक्झाम तुम्ही इथे सिलेक्ट करा. समजा MST CET दिली आहे तर विचारलंय PCB दिली, PCMB दिली का बोथ दिली आहे, म्हणजे कोणती CET तुम्ही विचारली आहे, दिलेली आहे, त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करा. दोन्ही दिले असेल तर बोथ सिलेक्ट करा. नीट दिली असेल तर नीट सिलेक्ट करा, JEE दिली असेल तर JEE सिलेक्ट करा. जे तुम्ही सिलेक्ट कराल तसं खाली जो ऑप्शन आहे तुम्हाला त्याची माहिती टाकायला विचारणार आहे. समजा मी MST CET सिलेक्ट केलं तर पाहू शकता MST CET PCBचे इथे रोल नंबर विचारला आहे. तुमचं जे काही स्कोर कार्ड आहे त्यावरती पहा, रोल नंबर, ऍप्लिकेशन नंबर विचारला जाईल. जे काही रिझल्ट आहे तुमचा CETचा तो टाका आणि गेट डेटावरती क्लिक करा. तुमचे जे काही नाव असेल पाहू शकता, नाव आलेलं आहे, पर्सेंटाईल किती पडले ते दाखवलं जाईल आणि कास्ट कोणती ते दाखवलं जाईल. फक्त तुम्हाला मार्कशीट जे आहे ते एंट्रन्स एक्झामची अपलोड करायची आहे. तुमचा जो रिझल्ट आहे तो अपलोड बटनावरती क्लिक करा, चूज फाईल वरती क्लिक करा. तुम्ही इथे PDF स्वरूपामध्ये हे अपलोड करायचं आहे जो रिझल्ट आहे CETचा. तशाच पद्धतीने तुम्ही नीट असेल, JEE असेल अपलोड करू शकता. MST CET PCMB दिले असेल, PCM चा सुद्धा तुम्ही इथे माहिती टाकून गेट डेटावरती क्लिक करा, तुमची माहिती येईल. JEE असेल, नीट असेल, तशा पद्धतीने तुम्ही ही माहिती टाका आणि खाली सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड अहेड केल्यानंतर आपण पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर सेकंड स्टेपला आपण पर्सनल माहिती द्यायची आहे. त्यामध्ये सॉल्युशन म्हणजेच आता आपण मिस्टर आहात का मिसेस आहात जे तुम्हाला दिलंय इथे विचारलं जाईल ते टाका. त्यानंतर फर्स्ट नेम तुमचं नाव ऑटोमॅटिक येईल, मिडल नेम इथे टाकायचं आहे, मिडल नेम तुमचं जे असेल ते. त्यानंतर लास्ट नेम ऑटोमॅटिक येईल. डेट ऑफ बर्थ इथे तुमची चेक करून घ्या बरोबर आहे का, नसेल तर सिलेक्ट करा. त्यानंतर जेंडर विचारलं जाईल, मेल फिमेल इथे सिलेक्ट करा. नंतर ईमेल ID तुमचा विचारलाय तर इथे ईमेल ID टाईप करायचा आहे. ईमेल ID टाईप केल्यानंतर मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येईल. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर असेल तर तुम्ही अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर इथे टाकू शकता. त्यानंतर खाली ऍड्रेस विचारलाय, आता जिथे तुम्ही राहताय तिथलं तुम्हाला ऍड्रेस द्यायचा आहे, ज्यामध्ये
तुमचा हाऊस नंबर असेल, वसाहत असेल, लँडमार्क, शेजारची वगैरे खूण असेल. त्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहताय, कोणत्या तालुक्यामध्ये राहताय ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायला विचारणार आहे. तसेच तुमचं जे काही गाव असेल ते गाव तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. गाव नसेल तर जी काही सिटी असेल तुमची ती सिटी इथे तुम्ही टाकू शकता आणि तुमच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे आणि पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर तर इथे पहा अशा पद्धतीने पॅरेंट इन्फॉर्मेशन विचारली जाईल. पॅरेंट इन्फॉर्मेशन मध्ये फादरचं फर्स्ट नेम टाका आणि त्यानंतर फादरचं मिडल नेम आणि फादरचं लास्ट नेम. त्यानंतर खाली फादरचं किंवा पॅरेंटचं ऑक्युपेशन म्हणजे जे काय आपले वडील आहेत ते कोणता व्यवसाय करतात, फार्मर आहेत का, बिझनेस आहे, ते आता तुम्ही इथे फार्मर असेल तर फार्मर अशा पद्धतीने टाका. त्यानंतर मदर्स मिडल नेम, मेडन म्हणजेच लग्ना आधीचं पूर्ण नाव. आई जी आहे तुमची, आईचं मदरचं पूर्ण नाव लग्नाच्या अगोदरचं टाकायचं आहे. त्यानंतर प्रेझेंट आता जे काही आईचं पूर्ण नाव आहे ते टाकायचे आणि प्रोसीड आणि अहेड वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला आता रिझर्वेशन द्यायचं, जसं की डोमासाईल ऑफ महाराष्ट्र, आदिवासी आपण महाराष्ट्राचे अधिवासी असाल तर महाराष्ट्र, बाहेरचे असाल तर आउटसाइड. तर महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर डोमासाईल टाईप बाय रेसिडेंट, इथे येऊन तुम्ही महाराष्ट्रात राहतात का जन्मापासून, का बाय बर्थ म्हणजे जन्मापासून असाल तुम्ही महाराष्ट्रात तर बाय बर्थ सिलेक्ट करा. त्यानंतर कॅटेगरी SC ST, ओपन, VGNT, NTB, NTC, NTD, SBC, OBC, EWS सगळे ऑप्शन तुम्हाला दिलेले. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल ती कॅटेगरी सिलेक्ट करा. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर खालीच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचा ऑप्शन तुम्हाला दिसेल निळ्या लाईन मध्ये, अपलोड कास्ट सर्टिफिकेट म्हणून, तर ते तुम्ही सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही रिसिप्ट आहे का, जी काढायला टाकलेली पावती आहे का, तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. अपलोड बटनावरती क्लिक करा. जे काही पावती असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर इथे पहा अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करून तुम्ही इथे अपलोड करायचं आहे. व्हॅलिडिटी असेल किंवा काय असेल तर इथे पहा EWS असेल तर EWS सर्टिफिकेट, बाकीचे असेल तर असं व्हॅलिडिटीचे रिसिप्ट सुद्धा इथे तुम्हाला अपलोड करायचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. तर इथे EWS असेल तर EWS ऍप्लिकेशनचे रिसिप्ट सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला अदर रिझर्वेशन विचारलं जाईल. फ्रीडम फायटर आहे का, डिफेन्स मध्ये आहे का, पर्सनल विथ डिसेबिलिटी, अपंग आहे का, प्रोजेक्ट अफेक्टेड एरिया असेल, ऍग्रिकल्चरिस्ट असेल, अदर स्टेटमध्ये, तसेच ऑर्फन म्हणजे अनाथ आहे का. तर यापैकी जर कोणी तुम्ही असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि यापैकी कोणतंही नसेल तर तुम्ही शेवटी नन ऑप्शन आहे त्यावरती टिक करायला विसरायची नाही. जर यापैकी कोणतेही नसेल तर नन या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर कास्ट तुमची जात विचारली जाईल, जात टाका. पोटजात माहित असेल तर टाका, नाहीतर हा ऑप्शन सोडून द्या, काही अडचण नाही, टाकलं नाही तरी. त्यानंतर डू यू हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी इथे येस करून नॉन क्रिमिनल अपलोड करायचंय. पावती असेल तर पावती इथे तुम्ही अपलोड करू शकता. तसेच तुम्ही इट स्टुडंट एम्प्लॉय, तर एम्प्लॉय तुम्ही विद्यार्थी आहात, नोकरी करत आहात का, नोकरी करत असाल तर येस करायचं, नसेल तर नो. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर मायग्रंट आहात का ते विचारलं जाईल, येस नो. त्यानंतर अपेंडिक्स G रिगार्डिंग जे काही क्लीननेस हॅबिट्स आहेत तर ते विचारले जातील, ते असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर आर यू बिलॉंग्स टू मायनॉरिटी मध्ये येत असेल तर येस करा, कोणत्या मायनॉरिटीमध्ये ते टाका. मायनॉरिटीमध्ये येत असेल तर त्याचं सर्टिफिकेट इथे अपलोड करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह अँड प्रोसीड अहेड वरती क्लिक करा. इथे नन ऑप्शन आपला राहिला तर इथे नन करूया आपण, कोणतेच नाही. आणि त्यानंतर खाली येऊन प्रोसीड अहेड वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप येते ज्यामध्ये तुम्हाला अकॅडमिक इयरचे SSC बोर्डाची माहिती म्हणजे 10वीची बोर्ड कोणतं होतं, 10वीला बोर्ड कोणतं होतं ते सिलेक्ट करा. महाराष्ट्र होतं तर महाराष्ट्र. तसेच पर्सेंटेज किती होते 10वीला ते इथे विचारले जातील, ते इथे टाकायचे आहेत. आणि अपलोड SSC मार्कशीट वरती क्लिक करायचं आणि 10वीचं जे काही मार्कशीट सर्टिफिकेट इथे चूज फाईल वरती क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता. हे तुम्ही JPG PNG कोणत्याही फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. त्यानंतर खाली HSC डिप्लोमा कॉलेज डिटेल्स, 12वी किंवा डिप्लोमा कोणत्या कॉलेजमधून झाला त्या कॉलेजचं इथे नाव टाकायचं आहे. त्यानंतर सिटी ऍड्रेस म्हणजेच कॉलेज कुठल्या गावामध्ये असेल तो पूर्ण ऍड्रेस किंवा शहरामध्ये तो पूर्ण ऍड्रेस टाका. पूर्ण ऍड्रेस टाकल्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. ज्या ठिकाणी शाळा असेल तेच स्टेट सिलेक्ट करा. ज्या ठिकाणी शाळा आहे तो जिल्हा, ज्या ठिकाणी शाळा आहे तुमची 12वीची म्हणजे होती तो तालुका, ज्या ठिकाणी शाळा होती तो पिनकोड. इथे सगळी शाळेची माहिती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर HSC डिप्लोमा मार्क्स डिटेल्स, डिप्लोमा किंवा 12वीचे जे काही मार्क्सचे डिटेल्स आहेत ते द्यायचे, जसं की आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर फॅकल्टी कुठली होती, सायन्सनी होती का ऍग्रिकल्चर मध्ये होती डिप्लोमा, ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बोर्ड कोणतं होतं 12वीला ते सिलेक्ट करा. मंथ अँड इयर पासिंग कधी झालं तुमचं तर ते इथे तुम्हाला विचारलं जाईल, तर ते इथे इयर सिलेक्ट करा. हे सिलेक्ट केल्यानंतर HSC म्हणजेच 12वीला जे काही मार्क्स पडलेले एकूण कितीपैकी किती मार्क्स पडले ते टाका.
किती पडले आणि किती पैकी पडले असं विचारलंय ते इथे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर जे काही पर्सेंटेज आहे तुम्हाला किती पडले ते इथे ऑटोमॅटिकली दाखवलं जाईल. त्यानंतर इंग्लिशमध्ये किती मार्क्स होते, किती पडले ते टाकायचंय. तुमचं मार्कशीट घ्या 12वीचं मार्कशीटमध्ये तुम्ही पहा किती मार्क्स पडले आहेत इंग्लिशमध्ये, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मॅथ्समध्ये, बायोलॉजीमध्ये सर्व मार्क्स कितीपैकी किती पडलेले आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्याचे जे काही पर्सेंटेज आहेत पुढे तुम्हाला दिसणार आहेत. हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जाईल की नंबर ऑफ अटेंड, परीक्षा तुम्ही किती वेळा दिलेली आहे, परीक्षा किती वेळा दिलेली असं विचारलं जाईल. तर आपण पहिल्यांदा दिली असेल तर पहिला, जर दोनदा तुम्ही एक्झाम दिली असेल दोनदा, आता पहिल्यांदाच दिली असेल तर पहिल्यांदा. 12वीची विचारली जाईल. 12वीची आता एकदा दिली 5 झाला तर 1 सिलेक्ट करा. तसेच तुम्हाला इथे ऑदर जर काही सब्जेक्ट असतील तर तुम्ही क्रॉप सायन्स वगैरे असतात ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, नसतील तर ते सोडून देऊ शकता. नंबर ऑफ अटेम्प्ट सिलेक्ट करा, त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. त्यानंतर वेटेज विचारलं जाईल. वेटेजमध्ये ॲग्रिकल्चर, शेती, शेतमजूर म्हणजे ज्यांच्याकडे 7/12 असेल तर विलेज फॉर 7/12 एक्स्ट्रॅक्ट, 7/12 गावाचं असेल तुमचं तर इथे म्हणजे शेतजमिनीचा 7/12 आहे का तर तुम्ही तिथे टिक करू शकता. शेतजमिनीचा 7/12 नसेल तर लँडमेन्स ॲग्रिकल्चर लेबर असाल, शेतमजूर वगैरे, तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल त्यावरती क्लिक करू शकता. फिशरमॅनचं सर्टिफिकेट असेल तर फिशरमॅन्स वरती क्लिक करू शकता. ॲग्रिकल्चरिस्टचं जर सर्टिफिकेट असेल तर ते इथे सिलेक्ट करू शकता. याला 12 पॉईंट तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत. 7/12 असेल तर मी समजा 7/12 सिलेक्ट केला तर ते विचारतंय की 7/12 महाराष्ट्राचाच आहे का, तर महाराष्ट्रातून 7/12 आहे तर येस. त्यानंतर तुम्हाला UL पिन विचारला जाईल. जर UL पिन तुम्हाला माहित आहे का, UL पिन माहित असेल तर तुम्ही येस करा. तो जो 7/12 आहे तो 7/12 काढा, त्या 7/12 वरती UL पिन असतो. UL पिन येस केल्यानंतर आता तुम्हाला UL पिन विचारला जाईल. 7/12 वरती UL पिन कुठं असतो, तर 7/12 वरती UL पिन डाव्या साईडला, लेफ्ट साईडला कोपऱ्यामध्ये असतो आणि तो गेट 7/12 UL पिन टाकायचा. गेट 7/12 वरती क्लिक करायचं, तुमचा 7/12 इथे ऑटोमॅटिकली अपलोड होईल. जर UL पिन माहित नसेल तर तुम्ही नो सुद्धा करू शकता. आता UL पिन कसा शोधायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. इथे त्यांनी त्याचा फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे. डाव्या साईडला इथे पहा हाऊ टू चेक UL पिन ऑन 7/12 डॉक्युमेंट, तर इथे अशा पद्धतीने पाहिलं तर इथे पहा डाव्या साईडला इथे UL पिन अशा पद्धतीने हा UL पिन असतो इथला आणि तोच UL पिन तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि गेट डेटावरती क्लिक करायचं. तुमचा 7/12 इथे ऑटोमॅटिकली येणार आहे. तर अशा पद्धतीने मी 7/12 सुद्धा अपलोड करू शकता. 7/12 नसेल तर नो करा. त्यानंतर NSSचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, NCCचं B किंवा C सर्टिफिकेट असेल तर त्यावरती टिक करू शकता. याला 2 पॉईंट आहेत. स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल तर याला टिक करा, याला 2 पॉईंट एक्स्ट्रा आहेत. ॲग्रिकल्चर सायन्स डिप्लोमा झाला असेल त्याला 2 पॉईंट आहेत. पाहू शकता इथे 12, 2, 2 खाली असे पॉईंट्स दिलेले आहेत. कोणत्या सर्टिफिकेटला किती पॉईंट आहेत ते दिलेले आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. तसंच तुम्ही सायन्स डिप्लोमा झाला असेल, ॲग्रिकल्चर सायन्स डिप्लोमा, तर तुम्ही सर्टिफिकेट असेल तर तिथे तुम्हाला 10 पॉईंट आहेत, त्यापैकी तुम्ही चेक करू शकता. तसेच कृषी विद्यापीठ किंवा कृषी परिषद कर्मचारी विचारलं जाईल. यामध्ये सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे टिक करू शकता, नसेल तर सोडून द्या. तसेच सर्टिफिकेट निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा याच्यामध्ये जर तुम्ही भाग घेतला असेल तर इथे 2 पॉईंट आहेत, त्यामध्ये तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. असेल सर्टिफिकेट तर सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. फोटो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथे अपलोड बटनावरती क्लिक करा. तुमचा पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे. तुम्ही कोणत्याही साईजमध्ये 10 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता, JPG. तर इथे फोटो अपलोड केला. आता सिग्नेचर अपलोड वरती क्लिक करा. सिग्नेचर सुद्धा तुम्ही 10 MB पर्यंत इथे अपलोड करू शकता. मी फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेला आहे JPG फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर थोडं खाली यायचे. आता आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स राहिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. जसं की आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट राहिलेलं आहे, तर डोमासाईल सर्टिफिकेट इथे द्यायचं आहे. डोमासाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे. जर डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता इथे अपलोड बटनावरती क्लिक करून. तसेच तुमच्याकडे जर शाळा सोडल्याचा दाखला जरी नसेल तर तुम्ही बाकीचे डॉक्युमेंट आहे बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा दाखला असेल तर जन्माचा दाखला अपलोड करू शकता. तसेच कम्युनिटी नेटिव्ह डेट ऑफ सर्टिफिकेट, जर दुसरं काही सर्टिफिकेट असेल ते तुम्ही देऊ शकता. तसेच तुमच्याकडे जर रेसिडेन्शियल डॉक्युमेंट असेल 15 वर्षापूर्वीचं तर ते सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर डोमासाईल म्हणजेच 15 वर्षापूर्वीचा पुरावा असतो. तर यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. तर डोमासाईल सर्टिफिकेट भरपूर जणांनी काढले तर अपलोड वरती क्लिक करा आणि इथे अपलोड करून ठेवायचं आहे. अपलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने ते अपलोड होईल. व्ह्यू बटनावरती क्लिक करून ते अपलोड झाले का नाही ते तुम्ही चेक करू शकता. तसेच MSTCET PCBचं जे काही स्कोर कार्ड आहे ते इथे अपलोड करायचं आहे. तसेच PCMचं तुम्ही दिले असेल तर इथे अपलोड करायचं आहे. JEE असेल, मेन नीट असेल दिली असेल तर ते अपलोड करा, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर 12वीचं जे काही मार्कशीट आहे ते आपण अगोदरच अपलोड केलं आहे.
अपलोड केलं नसेल तर तुम्ही इथून अपलोड सुद्धा करू शकता. त्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट वगैरे ते विचारलं जाईल. LC किंवा TC, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा TC इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे LC, इन्स्टिट्यूट लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट विचारलंय. बोनाफाईड असेल तर बोनाफाईड, यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागेल. आता 12वीतनं तुम्ही शाळा सोडली तर ट्रान्सफर सर्टिफिकेट भेटलं असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला भेटला असेल तर ते तुम्हाला अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ते अपलोड करून घ्यायचं आहे. तसेच तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड केलेलं दिसेल आणि जर नसेल केलं तर तुम्ही इथून सुद्धा अपलोड करू शकता. आता मी ओपन मधून फॉर्म भरतोय त्यामुळे इथे मला हे आलेलं नाही, पण तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरत असाल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे दाखवलं जाईल. व्हॅलिडिटी असेल तर त्याची रिसिप्ट वगैरे तुम्ही सुद्धा अपलोड करू शकता. जे SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SC, BC मध्ये जे येतात त्यांना इथे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इथे मॅन्डेटरी आहे, ते इथे तुम्ही अपलोड करू शकता. आणि सर्टिफिकेट नसेल तर त्याची पावती सुद्धा देऊ शकता. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर ते इथे तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर जे काही EWS मध्ये येतात त्यांनी सुद्धा आपलं सर्टिफिकेट इथे अपलोड करा EWS वाल्यांनी. आणि जे EWS मध्ये येत नसेल तर ते ऑप्शन इथे ते त्यांना अपलोड करायला येणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे भरायचं आहे. तसेच बाकीची माहिती जे आहे ती तुम्हाला दिसेल. जे काही डॉक्युमेंट राहिले असतील ते तुम्हाला लाल रंगामध्ये दाखवलं जाईल. आता इथे आपला 7 बार राहिला तर इथे 7 बार दाखवलंय. अपलोड बटनावरती क्लिक करून इथे 7 बार आपल्याला अपलोड करायचं आहे. जे काही दाखवले ते लाल रंगामध्ये दाखवले पहा. आता इथं निबंध स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता ते सर्टिफिकेट आहे का तर ते विचारलंय, कारण मी यस केलेलं आहे. तुम्ही नो केलं तर हा तुम्हाला ऑप्शन येणार नाही. तर अशा पद्धतीने जे यस नो कराल तुम्ही त्यानुसार तुम्हाला इथे माहिती अपलोड करायची आहे. त्यानंतर खाली सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स शेवटचा ऑप्शन आहे. नंबर ऑफ फॅमिली मेंबर, कुटुंबातील जे काही फॅमिली मेंबर आहेत ते सिलेक्ट करा संख्या. त्यानंतर इथे शौचालय वापरणाऱ्या सदस्यांची संख्या, आपल्या घरामध्ये शौचालय किती वापरतात ते इथे सिलेक्ट करा, किती जण वापरतात. त्यानंतर शौचालय किती आहेत तुमच्या घरामध्ये, टॉयलेट किती आहेत, टॉयलेट आहे का येस करायचं आहे. त्यानंतर जेवणापूर्वी आपण हात धुता का तर इथे येस करायचं आहे. तर इथे हात तुम्ही कशाने धुता, साबणाने धुता किंवा वॉटरने धुता ते इथे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर हॅबिट ऑफ हँडवॉश आफ्टर टॉयलेट, तर टॉयलेट झाल्यानंतर तुम्ही हात धुवायची सवय आहे का तर ते येस करायचंय. त्यानंतर कशाने हात धुतात ते इथे तुम्हाला विचारलं जाईल, ते इथे विथ सोप सिलेक्ट करा. त्यानंतर डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करून हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे किंवा तुम्ही प्रिव्ह्यू सुद्धा करू शकता. अगोदर प्रिव्ह्यू करा, प्रिव्ह्यू मध्ये ही सगळी माहिती दिसेल, काय काय माहिती भरली एकदा चेक करायची आहे तुम्हाला. सगळी माहिती बरोबर आहे का चेक करा, किती वेटेज वगैरे आलेले आहे ते सुद्धा चेक करा, सगळी माहिती बरोबर आहे का ते चेक करून आपल्याला फायनली फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. यामध्ये काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा डेमो फॉर्म होता. मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.